नमस्कार, मी पूजा पवार. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. मजेत जगा मात्र शिस्तीत वागा. अभिनेते भारत गणेशपुरे यांचे युवक कलावंतांना आवाहन. केंद्रीय युवक महोत्सवात थाटात समारोप. मनपाच्या सीबीएसई शाळेत राबवला जातोय हायफाय हा नाविन्यपूर्ण उपक्रम. आता पाहूया सविस्तर बातम्या. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आत्मविश्वासाने सामोरे जा. माणसाचा जन्म एकदाच मिळतो, त्यामुळे मजेत जगा मात्र शिस्तीत वागा, असे आवाहन प्रख्यात अभिनेते भारत गणेशपुरे यांनी युवा कलावंतांना युवा महोत्सवाच्या समारोप प्रसंगी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ बुधवारी थाटात झाला. सृजन रंग या मुख्य रंगमंचावर हा सोहळा झाला. यावेळी अभिनेते सुहास शिरसाट, प्रकुलगुरू डॉक्टर श्याम शिरसाट, कुलसचिव डॉक्टर भगवान साखळे, विद्यार्थी विकास संचालक डॉक्टर संजय सांभाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी चला हवा उद्या या माध्यमातून घराघरात पोहोचलेले अभिनेते भारत गणेशपुरे म्हणाले, कॉलेज जीवनात सर्वाधिक आनंदाचे क्षण म्हणजे गॅदरिंग व युवक महोत्सवाचे असायचे. हा महोत्सव म्हणजे एक प्रकारची नशा असायची. मात्र केवळ पदवी घेऊन कलावंत होता येत नाही याची जाणीव झाली. आपल्या वऱ्हाडी भाषेचा लहेजा घेऊन अभिनय सुरू केला आणि प्रगतीचे टप्पे ओलांडीत येथे पोहोचलो. मराठवाडा ही कलावंतांची खास असून कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी युवा महोत्सवाचा देखणा सोहळा घेतला. याबद्दल अभिनंदन करून कलावंतांना न्यूनगंगातून बाहेर पडण्याचा सल्लाही भारत गणेशपुरे यांनी दिला. सुहास शिरसाट यांनी केलेल्या 20 मिनिटांच्या भाषणात किल्ले दारूर ते मुंबई वाय, बीड, औरंगाबाद हा प्रवास मांडला. पुढील युवक महोत्सवात त्रुटी राहणार नाही याची काळजी घेऊ असा शब्द कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी यावेळी दिला. यावेळी अधिष्ठाता डॉक्टर चेतना सोनकांबळे, डॉक्टर वाल्मिक सरवदे, डॉक्टर भालचंद्र वायकर, डॉक्टर प्रशांत अमृतकर यांच्यासह संयोजक सल्लागार समिती सदस्य डॉक्टर आनंद देशमुख, प्राध्यापक संभाजी भोसले, प्राचार्य डॉक्टर जयंत शेतवेकर, डॉक्टर दासू वैद, डॉक्टर मुस्तजीब खान, डॉक्टर शिरीष आंबेकर, डॉक्टर हंसराज जाधव, डॉक्टर विद्या प्रधान, डॉक्टर शिवाजीराव देशमुख, डॉक्टर संजय पाटील देवळानकर, विजय राऊत, डॉक्टर भारती पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रकुलगुरू डॉक्टर श्याम शिरसाट यांनी मार्गदर्शन केले. डॉक्टर संजय सांभाळकर यांनी प्रास्ताविक, डॉक्टर विनोद जाधव यांनी सूत्रसंचालन, तर कुलसचिव डॉक्टर भगवान साखळे यांनी आभार मानले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तब्बल कोरोनानंतर हा युवक महोत्सव साजरा केला जातोय. येथील कलाकारांना आपल्या कलेला वाव मिळाली. एवढ्या दिवसानंतर त्यांना हा रंगमंच मिळालाय. प्रचंड आनंद झालाय मला, कारण 2 वर्ष अजिबात विद्यार्थ्यांना स्टेज नव्हतं. त्यांचा कॉन्फिडन्सही गेला होता आणि नवीन विद्यार्थ्यांना युवक महोत्सव काय हे माहीत नव्हतं. गेल्या 2 वर्षापासून ते आता सगळ्यांना समजले. ॲडमिशन्स व्हायला, प्रवेश व्हायला बराच उशीर झाला, पण मुलांनी प्रचंड मेहनत केली आणि खूप विद्यार्थी याच्यात सहभागी झाले. त्याचा खूप आनंद होतोय. दरवर्षी युवक महोत्सव आहे किंवा स्पर्धा आहे असं म्हणून गृहीत धरून आमची प्रॅक्टिस सुरू असते. जसं कॉलेज सुरू झालं जून महिन्यात, जुलै महिन्यामध्ये प्रवेश सुरू झाल्यानंतर सिनियर मुलं यायला लागले. नवीन प्रवेश झाल्यानंतर ते मुलं ॲड झाले आणि आमची प्रॅक्टिस पूर्ण 24 तास प्रॅक्टिस चालायची. लोककलेची ट्रॉफी आम्हाला मिळाली आणि जनरल चॅम्पियनशिप सगळा मिळून एक उत्कृष्ट संघ जो असतो त्याची ट्रॉफी आम्हाला मिळाली. 2019ला आमच्याकडेच होती आणि आता 2022लाही आमच्याकडे. पण आम्ही खूप मिस करत होतो हा युवक महोत्सव, कारण खूप सारे कलाकार ह्या युवक महोत्सवामधूनच घडलेले आहेत आणि पुढे घडत जातील. त्याच्यामुळे हे होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे यावर्षी युवक महोत्सव झाला, आम्हाला खूप आनंद झाला. संपूर्ण नियोजन खूप उत्कृष्ट होतं. गेले 2-2.5 महिने झाला आम्ही याची प्रॅक्टिस करत आहोत. काही कोणाची कामं, काहींच्या घरच्या अडचणी, काहींचं वैयक्तिक काम हे सर्व बाजूला ठेवून आम्ही ह्या लोककलेचा इव्हेंट, परत शास्त्रीय संगीताचा इव्हेंट असेल, नृत्याचा इव्हेंट असेल, ह्याच्या मागे लागलो आहोत. आणि जे काय आम्ही 2 महिन्यात जे कष्ट घेतलेले आहेत केवळ आणि केवळ त्याचंच हे फळ मिळालं आहे, हेच आम्ही इतकं सांगू शकतो. धन्यवाद. खूप आनंद वाटतोय. खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीचं हे फळ आहे.
आणि कुठेतरी आमच्या जे महाविद्यालय देवगिरी महाविद्यालय या महाविद्यालयानं केलेलं आमच्यावरती विद्यार्थ्यांवरती प्रेम आणि सपोर्टमुळे हे शक्य होऊ शकलं। आज खऱ्या अर्थानं देवगिरी महाविद्यालयाच्या आमच्या HOD कुलकर्णी मॅडम खऱ्या अर्थानं प्रत्येक विद्यार्थ्यांना सपोर्ट कसा करावा हा बाकीच्या महाविद्यालयासाठी एक वेगळा आदर्श म्हणजे आमचं देवगिरी महाविद्यालय असं मला वाटतं। आपल्यासोबत असा देवगिरी कॉलेजचा हा विद्यार्थी आहे ज्याचा द्वितीय क्रमांक या युवक महोत्सवात आला आहे। आपण त्याला विचारूयात नक्की हा युवक महोत्सव त्याच्यासाठी कसा होता। एकदम खूप छान आणि या युवक महोत्सवाला मी पहिल्यांदा आलो आणि जो मॅडमची तयारी घेतली मॅडमने कुलकर्णी मॅडमनं बाकी म्युझिक पूर्ण स्टॉप आमचं देवगिरी महाविद्यालयाचा त्यांनी तयारी घेतली ना गेल्या वर्षभरापासून मला ते सांगितलं तुला वासुदेव करायचं आहे या वर्षी तरी। मी म्हटलं मॅडम मी ब्लाइंड आहे मी कसं करणार ॲक्टिंग कसं करणार आहे गाणार तर मी गाईन म्हणलं पण ॲक्टिंग मला जमणार नाही। तर मला स्वतः कुलकर्णी मॅडमनं अजिंक्य सरांनी हात धरून मला डान्स शिकवला वासुदेवाचा कसं चालायचं ते शिकवलं टाळ आणि चिपळ्या कशा वाजवतं ते पण त्यांनी दोघांनीच मला शिकवलं आणि सर्व म्युझिक स्टॉपच्या सहाय्यानेच मी आज या व्यासपीठापर्यंत आलो त्यांचे मनस्वी आभार। नुकताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा युवक महोत्सव 2022 हा संपन्न झालेला आहे आणि या ठिकाणी ड्रामा डिपार्टमेंटचे तसेच नृत्यामध्ये चॅम्पियनशिप भेटलेले विद्यार्थी आणि नृत्य दिग्दर्शक DJ सर आहेत तर त्यांच्याशी आपण संवाद साधूयात। विद्यार्थ्यांची मेहनत आहे सगळ्यांनी मेहनत केली त्याच्यामुळे चॅम्पियनशिप भेटली आणि सगळ्यांचं सहकार्य लाभलं। बाकीचे विद्यार्थी आहेत प्राध्यापक लोक HOD ड्रामा डिपार्टमेंटचे गौतम सोनवणे आणि सगळे सांभाळकर सर कुलगुरूंची यात योगदान आहे सर्वच लोकांचं। आनंद होतोय की म्हणजे एवढी मेहनत करून आम्हाला त्या मेहनतीचं फळ भेटलं। आज ललित कला विभागामध्ये जी आमची दरवर्षीची परंपरा आहे मागील 10 ते 15 वर्षापासून जी परंपरा आहे चॅम्पियनशिप मिळायची ती सुद्धा आम्ही आज कायम राखलेली आहे। पुरस्कारप्राप्त सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आता जे काही इंद्रधनुष्य होणार आहेत त्याच्यासाठी आजपासून परत विद्यार्थ्यांना एक नवी उमंग घेऊन आम्ही त्याच्यासाठी प्रेझेंट करणार आहे आणि तिथली सुद्धा चॅम्पियनशिपची जी परंपरा आहे ती कायम राखण्याचा प्रयत्न हा पूर्ण संघ दरवर्षीप्रमाणे यावर्षी पार पाडणार आहे। कोलाज प्रथम पारितोषिक त्यानंतर पोस्टरमध्ये प्रथम पारितोषिक आहे रांगोळीमध्ये तृतीय मृदुमूर्तिकला द्वितीय पारितोषिक त्यानंतर चित्रकलेमध्ये प्रथम पारितोषिक आहे आणि व्यंगचित्रामध्ये सुद्धा प्रथम पारितोषिक एकूण 6 पारितोषिक मिळालेले आहेत आणि चॅम्पियनशिप सुद्धा ललित कलेची। थँक्यू सो मच। इथे इव्हेंट खूप मस्त होता आणि आम्हालाही खूप मज्जा आली या इव्हेंटमध्ये आणि फर्स्ट प्राइज भेटलं मला सो थँक्यू एव्हरीवन। बिल्किस बानोंच्या दोषींना शिक्षामुक्त केल्याविरोधात ॲडव्होकेट आसमा शेख यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती। त्यात न्यायालयाने काही निर्देश दिल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली। बिल्किस बानो जो 2002 के गुजरात राइट्स में सामूहिक बलात्कार की जो पीड़िता थी जिसके सामने उसकी पूरी फैमिली को मारा गया और उसकी छोटी बच्ची जो 3 साल की थी उसको भी पत्थर पर पीटकर उसको मारा गया। उसके साथ जो इंसिडेंस हुआ 20 साल तक वो लड़की वो जो बिल्किस बानो है इसके अंदर 20 साल तक अपने जस्टिस के लिए फाइट करती रही और फिर जाके लाइफ इम्प्रिजमेंट उस कन्विक्ट्स को 11 जो कन्विक्ट्स थे उनको मिली और 15 अगस्त के दिन 2022 15 अगस्त के दिन जो निर्णय लिया गया है गुजरात सरकार की तरफ से कि जो वो 11 कन्विक्ट्स थे जिनको लाइफ इम्प्रिजमेंट मिली है उनको रिलीज किया गया CRPC के कलम 432 के अनुसार। ये डिसीजन मुझे आर्बिट्रेरी लग रहा है, ये हीनियस क्राइम में ये चीज़ें होना नहीं चाहिए। सेम उसी दिन गृह मंत्रालय का सर्कुलेशन निकलता है कि रेप के और महिला के अपराध के मामले में इस तरह का रिलीज और सस्पेंशन किसी भी ऑफेंस में किसी भी कन्विक्ट्स को दिया नहीं जाएगा, उसके खिलाफ जाकर ये डिसीजन आया है। गृह मंत्रालय ने इसमें अप्रूवल दिया है, ये कल के सुनवाई में हमें पता चला है। ये याचिका मैंने इसलिए दर्ज की है कि ये जो गुनाह हुआ है और जो ये गुनाह होने के बाद में उन गुनहगारों को छोड़ दिया गया है, ये सिर्फ बिल्किस बानो के बारे में ऑफेंस नहीं हुआ है, ये पूरे समाज के खिलाफ में ऑफेंस हुआ है, समाज में रह रही महिलाओं के खिलाफ में ऑफेंस हुआ है। क्योंकि भारत के संविधान के आर्टिकल 14 के अनुसार भारत की हर महिला को, चाहे वो किसी भी समाज की हो, उसको समान अधिकार और समान न्याय की व्यवस्था की गई है।
ये उसका हनन है। अगर हम देखेंगे कि उन्नाव का प्रकरण हम देखेंगे या हाथरस का प्रकरण जो इससे पहले हुआ है, उसके अंदर वो दलित समाज की महिला रहने की वजह से उनके साथ अन्याय हुआ है, उनको न्याय नहीं मिला है। आज बिल्किस बानो के साथ हुआ है, कल किसी और महिला के साथ धर्म के नाम पे हो सकता है। इसमें से कोई भी महिला छूटने वाली नहीं है। तो इस बात को ध्यान में रखते हुए सभी महिलाओं के बिहाफ में मैंने ये सुप्रीम कोर्ट में PIL दाखिल किया है, जिसकी कल सुनवाई सर्वोच्च न्यायालय में हुई है, जिसके अंदर गुजरात सरकार को और भारत सरकार के गृह मंत्रालय को और वुमेन कमीशन को और जो 11 कन्विक्ट्स थे उनको कोर्ट ने उसके अंदर नोटीस इश्यू किया है। मनपाने अनधिकृत टॉवरवर कारवाई केली नाही तर मनपा कार्यालयाच्या दादऱ्यावरून आत्महत्या करणार असल्याची धमकी अटल समाजसेवा संघटनेच्या फारुकी नझीरुद्दीन यांनी मनपा प्रशासनास दिली। महानगरपालिका के जो अतिरिक्त आयुक्त है माननीय निकम साहब, इन्होंने हमें आश्वासन दिया है कि आपका जो काम है ये अभी जो है तो दिवाली का त्यौहार जो नज़दीक आया है और कुछ अधिकारियों की उनके पास कमतरता है, इस वजह से उन्होंने हमें आश्वासन दिया है कि हम इसे 2 या 3 दिन के अंदर निकालेंगे। तो इनको हमने जो है तो 4 दिन का टाइम दिया है। मोबाइल कंपनी का जो टावर लगाया है समता नगर में शेख जाकिर, शेख नूर, इनके बिल्डिंग के ऊपर ये लगाया गया है। ये 3 भाई है, ये तीनों भाइयों के नाम किसी के भी नाम पर वो ज़मीन हो सकती है। इनके बिल्डिंग के ऊपर ये टावर लगा है और हमारे पूरे मोहल्ले का विरोध है कि इसे जो है तो यहाँ से निकाला जाए। इसके जो साइड इफ़ेक्ट है सभी आप मीडिया भी जानती है, सब सरकार भी जानती है, मगर फिर भी जो है तो इससे अनजान है। लेकिन हमारे सब मोहल्ले के लोगों का विरोध है कि इसे जल्द से जल्द निकाला जाए। और अगर ये इन्होंने जो हमें आश्वासन दिया है इसके टाइमिंग के तहत अगर ये नहीं निकलता है, ये लेटर के तहत हमने अभी हमारा तात्पुरता स्थगित किया है, उपोषण स्थगित किया है। अगर ये कार्रवाई इनके दिए हुए टाइम तक नहीं हुई तो हमारा आंदोलन इससे भी तीव्र होगा। नेहरू युवा केंद्र औरंगाबाद यांच्या वतीने स्वच्छ भारत अभियान प्रारंभ झाला असून बीविका मकबरा येथे स्वच्छता करण्यात आली। जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक एवं सूचना प्रौद्योगिक संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक एवं सूचना प्रौद्योगिक संस्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर औरंगाबाद येथे बुधवार रोजी सकाळपासून आयोजित करण्यात आला आहे। यामध्ये औरंगाबाद येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेत आहे। या मेळाव्याचे उद्घाटन माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे। या महारोजगार मेळाव्यामध्ये रुचा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड, बिडवे इंजिनिअरिंग लिमिटेड औरंगाबाद, परम स्किल ट्रेडिंग इंडिया औरंगाबाद, लिबेर अप्लायन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद, जैन स्पेसेस ॲड ॲग्रो प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद, हरमन फिनोकेल लिमिटेड औरंगाबाद, धूत ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेड शेंद्रा औरंगाबाद, नवभारत फर्टिलायझर्स औरंगाबाद, NHK ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद, रेडिको NV डिस्लरीज महाराष्ट्र लिमिटेड औरंगाबाद, टॉवर मैकेनिक प्राइवेट लिमिटेड औरंगाबाद, संजीव ऑटो पार्ट्स मैन्युफैक्चरर प्राइवेट लिमिटेड औरंगाबाद, मेटलमन ऑटो लिमिटेड औरंगाबाद, ESSDE इंडस्ट्रीज औरंगाबाद, स्टरलाइट टेक्नोलॉजी लिमिटेड औरंगाबाद, इप्का लेबोरेटरीज लिमिटेड औरंगाबाद, एक्सलैंड टीचर औरंगाबाद, मैक्स लाइफ इंश्योरेंस औरंगाबाद, रत्नप्रभा कार्स प्राइवेट लिमिटेड औरंगाबाद, इंस्टा ह्यूमन मॅनेजमेंट प्राइवेट लिमिटेड औरंगाबाद इत्यादी जिल्ह्यातील नामांकित नियोक्त्यांनी इंजिनिअरिंग पदवी, पॉलिटेक्निक डिप्लोमा, ITI तसेच इतर विज्ञान, वाणिज्य व कला शाखा पदवीधर 10वी 12वी उत्तीर्ण इत्यादी पात्रताधारक उमेदवारांसाठी रोजगारांची साधारणपणे 1162 पदे उपलब्ध होणार असून विविध शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार रोजगारांच्या संधी उपलब्ध करण्यात आली आहे। सर सय्यद महाविद्यालयामध्ये वर्धापन दिनानिमित्त पुस्तक प्रकाशन आणि बक्षीस वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय। सर सय्यद आर्ट, कॉमर्स, सायन्स या महाविद्यालयामध्ये महाविद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। बुधवारी या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। याच कार्यक्रमामध्ये मोहम्मद इरफान खान सौदागर लिखित आग से तिलावत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। यावेळी शिक्षण तज्ञ मुबारक कापडी, संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर शमामा परवीन, नुरुल हसनैन, फरीद अहमद खान, डॉक्टर अब्दुल रशीद मदनी, डॉक्टर मोहम्मद रफीउद्दीन नासेर यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती। आज का ये दिन मेरे लिए
किसी ईद के दिन से कम नहीं है। वो इसलिए कि उस्ताद मोहतरम पर एक किताब मैंने तरतीब दी है। बहैसियत एक अदना से तालिब इल्म मैंने एक अपने उस्ताद को, जिनकी तमाम तफसील यहाँ पर बयान करने का अभी वक्त नहीं है, आप किताब पढ़ेंगे तो इंशाअल्लाह सर के हर वो गोशों से वाकिफ हो जाएंगे जो तालिब इल्मों के साथ था, जो और लोगों के साथ था, एज अ खिलाड़ी था, एज अ एडमिनिस्ट्रेटर था, एज अ सरपरस्त था। वो तमाम चीज़ें मैं यहाँ पर रिपीट नहीं करना चाहूँगा। इस मौके पर मैं सबसे पहले अल्लाह ताला का शुक्र बजा लाता हूँ कि उसने मेरे जहन में ये बात डाली और मैंने अपने मोहसिनों के दुआओं, असातिज़ा इकराम की रहबरी में ये काम मुकम्मल किया। मौजूद सामईन इकराम, ये जो मेरे पास लेटर है अंजुमन अपना खदीम का, ये है मोरक्का 28 मई 2016 को हमने ये तय किया था कि प्रोफेसर मोहम्मद तिलावत अली उस्ताद मोहतरम के हयात में ही उन पर एक किताब निकले और उनका एतराफ़ हो खिदमात का, लेकिन अफसोस कि हम वो मुकम्मल नहीं कर पाए। ये किताब क्या है? दरअसल तिलावत अली साहब के चाहने वालों ने अपने दिल सफ़े खरतास पर निकाल कर रख दिया, जिसको इरफान खान सौदागर ने एक किताब की शक्ल में शाये किया। इस किताब को पढ़ते जाएंगे वैसे वैसे आपको तिलावत साहब की शख्सियत के नुमाया पहलू सामने आते जाएंगे। बहुत सारी बातों से आप वाकिफ नहीं हैं, लेकिन जैसे जैसे आप इस किताब का मुताला करते जाएंगे वैसे वैसे आपको तिलावत साहब की शख्सियत का इहाता होते जाएगा, उनके नए नए पहलू आपके सामने आते जाएगा और उनका खत और होते जाएगा। सर सैयद कॉलेज के वो तमाम तुलबा जिन्होंने सर सैयद कॉलेज से फ़ायदा उठाया है, उन्होंने इस किताब को दुनिया के सामने पेश किया। अब जैसा कि जनाब इरफान खान सौदागर साहब ने बताया कि उन्होंने 200 लोगों तक रसाई की कि इसके बाद सर सैयद साहब तिलावत अली साहब के बारे में तहरीर कर, और जिसमें से 120 लोगों तक वो मुहब्बत जवाब दिया और 120 लोगों के इसके अंदर मज़ामीन शामिल और मेहनत से काम लिया है। बहुत कोशिश की, बहुत ज़्यादा क्रेडिट सभी लोगों को भी जाता है, लेकिन इनको तरतीब देने में, उसकी तसनीफ़ में बड़ी मेहनत करना पड़ी। मैं उनका शुक्रिया अदा करता हूँ और इस जवानी में वो काफ़ी आगे बढ़ रहे हैं। मुझे इदारे में दुआ भी करता हूँ इस शेर के साथ कि मैं कहाँ रुकता हूँ अर्शो फर्श की आवाज़ से, मुझको जाना है बहुत ऊंचा खले परवाज से। हम सब का ख्वाब हो तुम, ताज़ा गुलाब हो तुम, और रोशन है तुमसे महफिल, एक आफ्ताब हो तुम। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा एडीएन। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगेगा आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर आपलं स्वागत। पोलीस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत जिल्हाभरातील 33 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील 43 फिर्यादींचे एकूण 34,75,756 रुपयांचा मुद्देमाल मंगळवारी तक्रारदारांना परत देण्यात आलाय। पोलीस अधीक्षक मनीष कलवाणिया, अपर अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांच्या हस्ते 43 फिर्यादींचे एकूण 34,75,756 रुपयांचा मुद्देमाल मंगळवारी तक्रारदारांना परत देण्यात आला। कैलास शिल्प येथे मंगळवारी पार पडलेल्या या कार्यक्रमात अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड, उपविभागीय अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल, जयदत्त भवर, मुकुंद आघाव,
विजयकुमार मराठे, प्रकाश बेले यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व प्रभारी अधिकारी यांच्यासह सुमारे 150 नागरिक उपस्थित होते. मंगळसूत्रांसह 10 दुचाकी, 3 कार आणि रोकड असा मुद्देमाल परत करण्यात आला. विशेष म्हणजे एका शेतकऱ्याची चोरीला गेलेली एक गाय परत मिळाल्याने त्याची त्यावरील होणारी रोजीरोटी पुन्हा सुरू झाल्याचा आनंद नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. MIDC पैठण ठाण्यात दाखल संत एकनाथ कारखाना येथे ऊसपोच केल्याची बनावट कागदपत्रे दाखल करून 20 लाखांपेक्षा जास्त बिल उचलून गंडा घालण्याचा प्रकार घडला. त्यावर कारखान्याचे सचिन घाया यांनी MIDC पैठण ठाण्यात धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी तत्काळ तपास करत 12 आरोपींना बेड्या ठोकत रोख रक्कम 17,83,440 रुपये परत मिळवून दिले. अजिंठा भागातील सुनीता कुंभार यांची चोरी गेलेले मंगळसूत्र परत करण्यात आले, तर सिल्लोड शहर अंतर्गत 19 जणांचा मुद्देमाल परत करण्यात आला. यामध्ये फिर्यादी मोहसिन खालेद यांचा पिकअप वाहन शिवाजी अशोक सुकासे, सहाय्यक निरीक्षक भरत मोरे यांनी केले. 27 जणांचे मोबाईल मिळाले. परत हरवलेला मोबाईल परत मिळण्याची शक्यता कमीच, परंतु ग्रामीण पोलीस दलाने दमदार कामगिरी करत चिकलठाणा, करमाड, सिल्लोड शहर, अजिंठा, पिशोर, फरदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांचे हरवलेले 27 मोबाईल नागरिकांना परत मिळवून दिले. तब्बल 250 मोबाईल परत मिळवून देणाऱ्या अंमलदारांचाही गौरव पोलीस अधीक्षकांनी दाखल तक्रारींची गंभीर दखल घेत दिवाळीच्या आधी शोध घेऊन मुद्देमाल परत मिळवून देण्याचे ठरवले होते. किचकट गुन्ह्यांचा शोध घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही अधीक्षकांनी गौरव केला. यामध्ये विशेष तत्वाने चिकलठाणा पोलीस ठाण्याचे अंमलदार रवी दाभाडे यांनी 18 महिन्यात तब्बल 250 मोबाईल फिर्यादींना परत मिळवून दिले. पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी या कार्यक्रमाविषयी एडीएन सोबत बोलताना प्रतिक्रिया दिली. पोलीस अधीक्षक कार्यालय औरंगाबाद ग्रामीण येथे आम्ही मुद्देमाल परत करण्याचे कार्यक्रम ठेवला होता. आता पुढच्या आपल्या दिवाळीचा सण आहे आणि दिवाळीच्या वेळेस भरपूर काही गिफ्ट्स लोक आदान प्रदान करतात. त्यामुळे आम्ही पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने असा ठरवला होता की जे लोकांचे चोरीला गेलेले मुद्देमाल आहे ते त्यांना रिटर्न करून एक दिवाळीच्या गिफ्ट म्हणून त्यांना परत देऊ. त्यामुळे आम्ही आज हा कार्यक्रम ठेवला होता. याच्यामध्ये टोटल 43 मुद्देमाल आम्ही परत केले आहेत, ज्याच्यामध्ये जवळजवळ 17 लाख रोख रक्कम आहे. त्या व्यतिरिक्त 13 लाखाचे वाहने आहे, 4 लाख रुपयाचे जवळजवळ मोबाईल फोन्स आहे. असा टोटल अंदाजे 34,75,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही आज लोकांना परत केलेला आहे आणि पुढेही आम्ही असा कार्यक्रम वेळोवेळी ठेवू. आणि नागरिकांना आव्हान आहे की त्यांच्या जे काही मोबाईल फोन असो किंवा वाहने असो जर चोरीला गेलेले असेल तर इमिडिएटली पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट करा. आम्ही 100% त्याचा शोध लावून ते मोबाईल आणि जे काही चोरीला गेलेला माल आहे तो परत करू. आणि दिवाळीची सर्वांना शुभेच्छा. महानगरपालिकेच्या गारखेडा व उस्मानपुरा या CBSE विद्यालयांमध्ये दिवाळीच्या सुट्ट्यांमधील विद्यार्थ्यांसाठी हायफाय या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महानगरपालिकेचा गारखेडा व उस्मानपुरा या CBSE विद्यालयामध्ये दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी हायफाय या उपक्रमामध्ये वर्गातील ज्या विद्यार्थ्यांमध्ये जास्तीची तयारी करणे अपेक्षित आहे अशा विद्यार्थ्यांना वर्गनिहाय गट करून दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंदासोबतच विविध ॲक्टिव्हिटी, व्हिडिओ, कृतीपत्रिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये या क्षमता निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. सदर उपक्रम प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी, उपायुक्त नंदा गायकवाड यांच्या प्रेरणेने व शिक्षणाधिकारी संजीव सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक शशिकांत उबाळे राबवित आहेत. या उपक्रमामध्ये 5 विद्यार्थ्यांचा गट असेल. एका गटाची जबाबदारी एका शिक्षकावर असेल. दिवाळी सुट्टीत या विद्यार्थ्यांच्या लिसनिंग, रीडिंग, स्पीकिंग आणि रायटिंग या क्षमता वाढवण्यासाठी दररोज ग्रुपवर ॲक्टिव्हिटी देणे. दररोज विद्यार्थी ॲक्टिव्हिटी करतात किंवा नाही ते व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून किंवा पालकांना फोन करून पाहणे. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करणे. नियमित विद्यार्थी फॉलोअप घेणे, जेणेकरून दिवाळी सुट्टीनंतर या उपक्रमातून शिकलेल्या बाबींचा नियमित शाळेत विद्यार्थ्यांना फायदा होईल. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अल्ताफ अहमद, अमोल शेरखाने, दीपाली काथार, अस्मिता अंबोरे, सोनाली तायडे, शमा काझी, विद्युलता गोरे, शुभांगी कदम, नंदा गटकल हे शिक्षक प्रयत्न करत आहेत. महानगरपालिकेच्या CBSEच्या एकूण 5 शाळा आहेत आणि या 5 शाळा ज्या मनपाने चालू केलेल्या आहेत त्या शाळांमधून नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे हायफाय हे 5 कलमी उपक्रम आहे. या उपक्रमामध्ये सगळ्यात पहिले
जे विद्यार्थी अभ्यासामध्ये मागे आहेत, ज्यांचं लिसनिंग असेल किंवा रायटिंग असेल, ह्या स्किल डेव्हलप करण्यासाठी आम्ही व्हॉट्सॲपचा ग्रुप केलेला आहे. 5 विद्यार्थ्यांचा एक ग्रुप, त्यांच्यामागे एक शिक्षिका कार्यरत राहणार आहे आणि रोजच्या रोज त्यांना मोबाईलच्याद्वारे, व्हॉट्सॲपच्याद्वारे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिल्या जाणार आहेत आणि पालकांच्या मदतीने ते विद्यार्थी पूर्ण करणार. त्यामुळे निश्चित विद्यार्थ्यांच्या जे सुट्ट्यांमधला जो कालावधी आहे त्यातला काही वेळ ते अभ्यासात राहून त्यांच्या प्रगतीमध्ये डेव्हलपमेंट होणार आहे. यामध्ये 1ली ते 3रीचे असे आमचे जवळपास 150 विद्यार्थी सगळे सहभागी होणार आहेत. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, विद्यापीठ व राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक एवं सूचना प्रौद्योगिक संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. यात मोठ्या प्रमाणात युवकांनी सहभाग घेतलाय. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक एवं सूचना प्रौद्योगिक संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक एवं सूचना प्रौद्योगिक संस्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर औरंगाबाद येथे बुधवार रोजी सकाळपासून आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये औरंगाबाद येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेत आहेत. या मेळाव्याचे उद्घाटन माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या महारोजगार मेळाव्यामध्ये रुचा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड, बिडवे इंजिनिअरिंग लिमिटेड औरंगाबाद, परम स्किल ट्रेडिंग इंडिया औरंगाबाद, लिबेर अप्लायन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद, जैन स्पेसेस ॲड ॲग्रो प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद, हरमन फिनोकेल लिमिटेड औरंगाबाद, धूत ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेड शेंद्रा औरंगाबाद, नवभारत फर्टिलायझर्स औरंगाबाद, NHK ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद, रेडिको NV डिस्लरीज महाराष्ट्र लिमिटेड औरंगाबाद, टॉवर मेकॅनिक प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद, संजीव ऑटो पार्ट्स मॅन्युफॅक्चरर प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद, मेटलमन ऑटो लिमिटेड औरंगाबाद, ESSDE इंडस्ट्रीज औरंगाबाद, स्टरलाइट टेक्नॉलॉजी लिमिटेड औरंगाबाद, इप्का लॅबोरेटरीज लिमिटेड औरंगाबाद, एक्सलंट टीचर औरंगाबाद, मॅक्स लाईफ इन्शुरन्स औरंगाबाद, रत्नप्रभा कार्स प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद, इन्स्टा ह्युमन मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद इत्यादी जिल्ह्यातील नामांकित नियोक्त्यांनी इंजिनिअरिंग पदवी, पॉलिटेक्निक डिप्लोमा, ITI तसेच इतर विज्ञान, वाणिज्य व कला शाखा पदवीधर 10वी 12वी उत्तीर्ण इत्यादी पात्रताधारक उमेदवारांसाठी रोजगारांची साधारणपणे 1162 पदे उपलब्ध होणार असून विविध शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार रोजगारांच्या संधी उपलब्ध करण्यात आली आहे. जैसे क्षीरसागर जी ने बताया, आज हम ये 58वां जॉब फेयर करवा रहे हैं. अब तक 57 जॉब फेयर हो चुके हैं, जहां पर तकरीबन 15,000 से ऊपर जो विद्यार्थी थे उनकी रोजगार लग चुका है. आज भी 600 से लेकर 700 तक बच्चों को रोजगार मिल पाएगा. ये रोजगार मेला हमने पंडित दीनदयाल उपाध्याय जी के नाम पे है. पंडित दीनदयाल उपाध्याय जी एक युग पुरुष थे. क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या पिस्टल बाळगणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले असून क्रांती चौक पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. 2 इसम हिरो मोटारसायकलवर मध्यवर्ती बस स्थानक परिसरात फिरत असून पाठीमागे बसलेल्याच्याकडे पिस्टल बाळगून असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यावरून मंगळवारी पथकाने मध्यवर्ती बस स्थानक परिसरात भोईवाडा येथील अजय दामोदर नरवडे वय 40 वर्ष राहणार वार्ड नंबर 19 पुष्पनगरी औरंगाबाद, सोनू उर्फ पांढरा रामकुमार घुसेर वय 37 वर्ष राहणार चुनाभट्टी गांधीनगर औरंगाबाद हे वरील नमूद मोटारसायकलसह उभे दिसले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता इसम नामे सोनू उर्फ पांढरा रामकुमार घुसर यांच्या ताब्यात कमरेला खोसलेले देशी बनावटी पिस्टल मिळून आले. नमूद इसमाचे ताब्यातून 50,000 रुपये किमतीचे देशी बनावटीचे एक पिस्टल व इसम नामे अजय दामोदर नरवडे यांच्या ताब्यातून मोटरसायकल असा एकूण 1,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सदर दोन्हा इसमांविरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्याण शेळके, शेख हबीब, रमेश गायकवाड, विजय निकम, राजेंद्र साळुंके,
संजय गावंडे, संजय मुळे, नितीन देशमुख, संदीप साणप यांनी केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ दीक्षांत समारंभाची तारीख अखेर ठरली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह आदींना डिलीट पदवी बहाल करण्यात येणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62वा दीक्षांत समारंभ 19 नोव्हेंबरला होत आहे। सुपर कम्प्युटरचे जनक डॉक्टर विजय भटकर दीक्षांत पाहुणे असतील। राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी अध्यक्षस्थानी राहतील। यावेळी शरद पवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डिलीट देणार असल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आजपर्यंत 16 मान्यवरांचा डिलीटने गौरवले आहे। 50व्या दीक्षांत समारंभात 2010 मध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व उद्योगपती बद्रीनाथ बारवाले यांना डिलीट दिली होती। आता 12 वर्षांनी नितीन गडकरी आणि शरद पवार यांना डिलीट दिली जाईल। माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, डॉक्टर के.एन. सेठना, प्रख्यात व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण, शिक्षण महर्षी डॉक्टर मामासाहेब जगदाळे, शहनाई वादक बिस्मिल्ला खान, अण्णासाहेब गुंजकर, ज्येष्ठ नेते माधवराव बागल, डॉक्टर देवीदास चव्हाण, सेतू माधवराव पगडी, माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम, ND पाटील, समाजसेवक बाबा आमटे, BR बारवाले व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना आतापर्यंत डिलीट पदवीने गौरवण्यात आले आहे। कोविडमुळे 2 वर्ष दीक्षांत समारंभ झाला नव्हता। या समारंभाच्या अनुषंगाने विविध समित्यांची स्थापना केली गेली। 2020 ते 2021 या दरम्यानच्या पदवीने वितरण होईल। समारंभापासून आजपर्यंत 565 जणांना PhD घोषित केली। PhD प्राप्त संशोधकांनी दीक्षांत समारंभात पदवी प्राप्त करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करावी असे आवाहन येवले यांनी केले आहे। खुलताबाद येथे दिवाळी निमित्त साहित्याची आठवडी बाजारपेठ ओस पडली असून दिवाळी निमित्ताने लावण्यात आलेले दुकानांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे। परतीच्या पावसामुळे मंदावलेल्या अर्थचक्राचा फटका दिवाळी निमित्त साहित्य विक्री करणाऱ्या बुधवार आठवडी बाजारपेठेला बसला आहे। दिवाळी निमित्त फटाके, चिनी बनावटीच्या विद्युत माळा, कृत्रिम फुलांचे सजावट साहित्य यांना जोरदार मागणी असते। तसेच येथे बुधवारी आठवडी बाजारात कपडे, किराणा इतर साहित्य खरेदीसाठी परिसरातील नागरिकांची गर्दी दिसून आली नाही। मात्र यंदा खुलताबाद शहरासह तालुक्यात विक्रेते नवी साहित्य मागण्याऐवजी आपल्याकडील आधीच्याच शिल्लक वस्तूंची विक्री करीत आहेत। तर परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान झाले आहे। तसेच यंदा फटाक्यांचा भाव 40% वाढले असून ग्राहकांनी पाठ फिरवली असल्याचे एका फटाका विक्रेत्याने सांगितले। तसेच यंदा विक्रीत 85%हून अधिक घट झाल्याची दिवाळी बाजारच्या विक्रेत्यांचे म्हणणे आहे। दरवर्षी एरवी सजावटीच्या साहित्याच्या खरेदीसाठी खुलताबाद शहरातील या बाजारपेठेत झुंबड उडते। यंदा मात्र साहित्याचा बाजार ग्राहकांविना ओस पडला होता। कृत्रिम फुले, तोरणे, शोभेच्या प्लास्टिक वस्तू, त्याचबरोबर रंगीबेरंगी विद्युत माळा, प्रकाश झोत फेकणारे फिरते दिवे आदी साहित्यच बाजारात दिसेनासे झाले आहे। हा बहुतांश माल चिनी बनावटीचा असतो। ग्राहकांचा प्रतिसाद अत्यल्प असल्याने व्यापाऱ्यांनी नवीन सजावट साहित्य ठेवण्याऐवजी जुन्या साहित्यांचा विक्रीत भर दिला आहे। इंडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। भाऊ, हे वर्षी कसा आहे धंदा? सध्या तर थंड आहे, आता पुढे बघू काय पाऊस पडल्यामुळे तर व्यापारी खूप शांत आहे। सगळ्या व्यापारीला आता लोकांजवळ पैसे नाही, सध्या मार्केटमध्ये काही माल निघाला नाही शेतकऱ्यांचा। पाऊस जास्त पडल्यामुळे माल निघाला नसल्यामुळे लोकांजवळ पैसेच नाही। शासनाने शेतकऱ्याला आज पैसे टाकले नाही। आज बाजारामध्ये धंदाच नाही। पावसाळ्यामुळे पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्याचा माल निघाला नाही, कापूस निघाला नाही, मक्का निघली नाही आणि व्यापारी परेशान आहे। 40% भाव वाढल्यामुळे शेतकरी माल घेण्यास नकार करत आहे। सुरसुरी जे चिल्लर आयटम जे राहतात, समजा मुलाचे खेळाचे, त्याच्यात 40% 45% भाव वाढले। माल घेण्याचंच लोकांचे नकार आहे भाव वाढल्यामुळे। भाव वाढले, जागेचा खर्च, नगरपालिकेचा खर्च, बाजार टॅक्सचा खर्च यावर्षी एकदम फेल आहे बाजार। दिवा फटाके बरकस राहिला धंदा जरा फेल झाला। काऊन? हे कापूस निघला नाही, काही मक्का निघले नाही। शेवटी परत एकदा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। मजेत जगा मात्र शिस्तीत वागा, अभिनेते भारत गणेशपुरे यांचे युवक कलावंतांना आवाहन। केंद्रीय युवक महोत्सवात थाटात समारोप। मनपाच्या CBSE शाळेत राबवला जातोय हायफाय हा नाविन्यपूर्ण उपक्रम।
याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.